राज्यातली लोकसभेची निवडणूक संपली असली तरी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी काही थांबलेल्या नाहीत। आता बोगस मतदानावरून राज्याचं राजकारण चांगलंच तापलेलं आहे। सोशल मीडियात बोगस मतदानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि या व्हिडिओंवरून उलट सुलट चर्चा सुरू आहे। काय आहे या व्हिडिओ मागचं सत्य, पाहूयात हा खास रिपोर्ट। माणूस आला पाहिजे, ओळखपत्राची मतदान झालं पाहिजे। राज्यात बोगस मतदान, बोगस मतदानाचे व्हिडिओ व्हायरल। सर का बोलता त्यांना करू दे मतदान, चला कोणाचं मतदान कोण करेल कळेल का? व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? राज्यातल्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे, मात्र आता बोगस मतदानावरून राजकारण तापलंय। दर दिवशी सोशल मीडियात बोगस मतदानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। ज्याचं मतदान करायचं, साहेबांना सांगा कशाला करायचं, साहेबांना सांगा कशाला करायचं। हे व्हिडिओ तुम्हीही तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाहिले असतील। कुणी बीडमध्ये बोगस मतदान झाल्याचा दावा करतंय, तर कुणी नगरमध्ये गैरप्रकार घडल्याचं सांगतंय। थोडी गर्दी झाली, गर्दीमध्ये मतदान कोण करेल, कोणाचं मतदान कोण करेल कळेल का? नाही तेच करायला कोणाचं अजिबात म्हणजे माणूस आला पाहिजे, ओळखपत्राची मतदान झालं पाहिजे। सगळं बोगस मतदानाच्या या व्हिडिओवरून केवळ राजकीय वर्तुळातच नाही तर सोशल मीडियातही खळबळ उडाली आहे। या व्हिडिओवरून काही राजकीय नेत्यांनी तर थेट निवडणूक आयोगाकडे फेर मतदानाची मागणी केली आहे। खरंच निवडणूक अधिकाऱ्यांना धमकावून असं बोगस मतदान झालंय का? मतदानावेळी असे गैरप्रकार घडले आहेत का? असे अनेक सवाल मतदारांमधून उपस्थित केले जात आहेत। लोकसभेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीशी संबंधित हा विषय असल्यानं साम टीव्हीनं यामागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला। आम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटची पडताळणी केली, तेव्हा काय सत्य समोर आलं पहा। सोशल मीडियात व्हायरल होत असलेले व्हिडिओ 2024च्या लोकसभा निवडणुकीतले नाहीत। हे व्हिडिओ जुने असल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलंय। निवडणूक आयोगानं काय म्हटलंय पाहूयात। काही व्यक्ती ईव्हीएम मध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न करत असतानाचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत। इतर राज्यातील हे जुने व्हिडिओ असून ते व्हायरल होत आहेत। या व्हिडिओंचा 2024 मधील मतदान प्रक्रियेशी संबंध नाही। राज्यातील मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडली आहे। व्हायरल व्हिडिओ जुने आणि दिशाभूल करणारे असल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलंय। त्यामुळे राज्यात बोगस मतदान झाल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय। तुम्ही अशा व्हिडिओंवर विश्वास ठेवू नका। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।